हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत होळीचे तोडगे आणि होळीची पूजा कशी करायची ते. तर तोडगे का केले पाहिजे हो असं वाटत असेल तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, होळी म्हणजे काय की वाईट गोष्टींचा नाश करणं, दुर्गुणांचा नाश करणं, त्याची होळी करणं आणि त्याच्यातून शुद्ध सात्विक आणि भगवंताचा अंश हा निर्माण करणं किंवा त्याची पॉझिटिव्हिटी निर्माण करणं. कारण जर निगेटिव्हिटी चालली गेली, वाईट गोष्टींचा नाश झाला, तर आपसुकच चांगल्या गोष्टींचा उदय होतो. तर तेच त्याबद्दलच मी आज तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे आणि तोडगे पण विविध शेअर करणार आहे. तर कसं आहे ना की वाईट गोष्टींचा नाश हा केलाच पाहिजे, त्याची होळी केलीच पाहिजे. आणि म्हणून तर आता आपण कसं असतं, नवीन वर्ष आपल्याला नेहमीची सवय काय असते, डिसेंबर आणि जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाचा समारोप. तर तसंच असतं. परंतु हे आता आपलं मराठी नववर्ष आहे, चैत्र पाडव्याला सुरू होतं. आणि मग आपण जुन्या गोष्टी ज्या काही आहेत आयुष्यातल्या म्हणा किंवा भौतिक प्रमाणात म्हणा किंवा सूक्ष्म म्हणा, कुठल्याही त्या नष्ट करायच्या आहेत. म्हणूनच हा जो होळी सण आहे त्याच्यासाठी असावा. कारण की होळी हा ह्या वर्षाचा शेवटचा सण असतो आणि दुसरा पुढचा सण हा नवीन वर्षाचा असतो. तर म्हणून जुनं ते जाळून टाकावे, नवीन ते स्वीकारावे, अशा पद्धतीने. तर हे तोडगे केले पाहिजे की जेणेकरून आपल्याला जो काही त्रास होतो तो त्रास होऊ नये आणि जो त्रास मुळे आपले काही कामं अडतात ते पण अडू नये, त्याच्यासाठी आपल्याला तोडगे करायचे असतात. आणि हे सगळे तोडगे श्रद्धेने करायचे असतात. जर श्रद्धा नसेल तर ह्या तोडग्याचा काही एक तीळ मात्र फायदा होत नाही. कारण की सगळं काही श्रद्धेवर अवलंबून आहे. तुम्ही जसं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणार तसंच तुम्हाला त्या गोष्टी मिळणार. तर त्यामुळे जे काही तोडगे करणार, जी काही सेवा करणार, ती पूर्ण श्रद्धेने आणि शरणागतीने करा. बघा, तुमची सगळी कामं झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळे तोडगे हे फलितच होतील. चला तर मग आजची जी माहिती ती सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी होळीची पूजा कशी करायची आणि होळीला काय काय अर्पण करायचं ते सांगणार आहे. सगळ्यात प्रथम आता आपण होळीची पूजा कशी करायची. तर होळीची पूजेला आपण गेलो तर सगळ्यात आधी आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्यात. 11 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे, नारळ अर्पण करायचा आहे आणि गोटा खोबऱ्याची वाटी पण अर्पण करायची. आता तुम्हाला वाटेल नारळ अर्पण केल्यावर गोटा खोबऱ्याची काय गरज, तर ते याच्यासाठी नारळ हे होळीला अर्पण करायचं आहे आणि गोटा खोबरं हे प्रसादाने अर्पण करून झाल्यानंतर तेवढं आपण होळीतनं काढायचे, नारळ काढायचं नाही. काही काही लोक बरेच जण नारळ काढतात, पण हे नारळ आपण होळीला अर्पण करायचं असतं आणि गोटा खोबऱ्याची वाटी अशी साईडला अर्पण करायची की आपल्याला ती घेता येईल. असं मधोमध गेली तर नाही घेता येणार ना, म्हणून तर ती गोटा खोबऱ्याची वाटी पण अर्पण करायची. त्याच्यानंतर जे आता मी तोडगा सांगते तो व्यवस्थित आहे का, हा झाला नैवेद्य होळीला. त्याच्यानंतर आपण जो साहित्य आहे ते घरात जेवढे व्यक्ती असतील तेवढ्यांनी प्रत्येकाने आपापले घ्यायचे. असं नाही की एकाने अर्पण केले म्हणून पूर्ण घराला चालेल असं नाहीये. प्रत्येकाचे ग्रह तारे राशी सगळ्या वेगळ्या आहेत. तर काय करायचंय, 11 लवंग, 11 लवंग होळीला अर्पण करायचे आहे. त्याच्यासोबत 7 बत्ताशे व्यवस्थित ऐका आणि 5 विड्याची पानं, एवढं सगळं आपल्याला होळीला अर्पण करायचंय. आता घरात जर 2 माणसं असतील ना तर 5 विड्याची पानं एकाचे, 5 विड्याची पानं दुसऱ्याचे, म्हणजे 10 झाले, पण प्रत्येकी 5 व्हायचे. त्याच्यानंतर तूप घेऊन जायचं होळीला. आता आपण म्हणणार की होळीला आपण पोळीमध्ये तूप किंवा खीरमध्ये तूप घातलं असेल ते वेगळं आणि फक्त तूप अर्पण करणं वेगळं. एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि त्या होळीमध्ये, त्या अग्नीमध्ये बरोबर ते असं अर्पण करायचं आहे. तर हे घरातल्या प्रत्येकाने अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुमच्या घरात सतत धनहानी होत असेल, काही केला पैसा टिकतच नसेल, तर त्यांनी काय करायचं आहे, सकाळी तर होळीच्या दिवशी सगळ्यात आधी काय करायचं आहे की तुम्हाला उंबरठा असतो ना आपला, तर तो हळदीने लेपून घ्यायचा आहे. ते कसा लेपायचा ते आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहेच, परंतु थोडक्यात सांगते. तर काय करायचं, बाकीच्या वस्तू तर घ्यायच्याच असतात, पण कमीत कमी तुमच्याकडे गोमूत्र असलं पाहिजे. गोमूत्रामध्ये थोडी हळद मिक्स करा आणि ती त्याचं लेपन उंबरठ्याला करून घ्या. त्यानंतर
तुम्हाला जर खूप धनहानी होत असेल, काही झालं तरी आर्थिक नुकसान हे ठरलेलंच आहे. तर आपण म्हणतो ना, काही केलं आपण इकडे कमवतो आणि इकडे कमवतो, अशी स्थिती होते काहींची. कारण की आपण कष्टाने खूप पैसा कमवतो आणि जर तो असाच व्यर्थ गेला तर आपसुकच आपल्याला वाईट वाटतं. त्याच्यासाठी तर उंबरठ्यात आपण प्रत्येकानेच तो हळदीचं लेपन करायचं आहे, कारण पौर्णिमा पण असते म्हणून. सकाळी उंबरठा लेपन झाल्यानंतर आपण ते वाळल्यानंतर काय करायचं, गुलाल घ्यायचं आहे. कशासाठी? धनहानी होऊ नये म्हणून, हे लक्षात घ्या. तर गुलाल आपल्या उंबरठ्यावर टाकायचं आहे आणि तिथे द्विमुखी दिवा लावायचा आहे. तर द्विमुखी का लावायचं आहे की त्याचं एक वेगळं शास्त्र आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 11 उडदाचे दाणे टाकायचे आहेत. उडीद माहिती आपल्याला संकटाचंच निरसन करतं, म्हणून आपण उडदाचे दाणे अशा वेळेस वापरत असतो. तर त्या दिव्यामध्ये 11 उडदाचे दाणे टाकायचे आणि तो दिवा कणकेचा असावा. कारण की का ते पुढे सांगते. तर तो दिवसभर लावायचा. जेव्हा त्याची वात विझेल तोपर्यंत तो तेवत असू द्यायचा. थोडा मोठाच घ्या म्हणजे जास्तीत जास्त वेळ तो तेवत राहील. संध्याकाळी जेव्हा तो विझेल तेव्हा तो दिवा घ्यायचा आणि होळीमध्ये टाकून द्यायचा तो. तर अशा पद्धतीने उपाय केला तर तुमची धनहानी ही जाते आणि आपल्याला जे संकट येतात ते दूर होतात, कष्ट दूर होतात. दुसरा उपाय असा की काही केलं आपल्याला कष्टच पडतायत. कष्ट हे वेगळे, पण असे खूप म्हणजे वेगळ्या लेवलचे की ते नाही होऊ शकत एवढे कष्ट असतात की कारण नसताना त्रास होत असतो थोडक्यात. तर त्याच्यासाठी काय करायचं, कुठलाही त्रास हा कुणाचाही असू शकतो. आजूबाजूच्या लोकांचा असू शकतो किंवा आपल्या पत्रिकेतील असू शकतो किंवा घरातील असू शकतो. कारण की बरेच आजकाल कसं आहे, कलियुग आहे. आज कोणीच कुणाचं नाही आहे, कुणाकडनंही कुणाला तरी त्रास होतच असतो. तर त्याकडे लक्ष न देता आपण असे काही तोडगे करायचे, उपाय करायचे, जेणेकरून भगवंत त्या लोकांना जे कोणी त्रास देतं त्यांना सद्बुद्धी देतं आणि आपला त्रास निघून जातो. तर जर समजा सूक्ष्म स्वरूपातले जरी त्रास असतील जे दिसत नसतील ते सुद्धा निघून जातात. त्याच्यासाठी काय करायचंय, मूठभर काळे तीळ घ्यायचे आणि ते एका काळ्या कपड्यात बांधायचे. लक्षात घ्या, मूठभर काळे तीळ काळ्या कपड्यात बांधायचे आणि पुरुषांनी आणि दिवसभर खिशात ठेवायचे. महिला पण जवळ ठेवू शकतात. म्हणजे असं नाही की पुरुषांनीच केला पाहिजे, सगळेजण करू शकतात ज्यांना शक्य आहे त्यांनी किंवा ज्यांना त्रास आहे त्यांनी. तर दिवसभर म्हणजे सकाळीच करायचं, ते सकाळीच खिशामध्ये ते मूठभर काळे ते काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवून द्यायचं. दिवसभर आपण तुम्ही कामाला जा, कुठे भाजीला जा, दिवसभर ते तुमच्या खिशातच असलं पाहिजे. आणि संध्याकाळी होळी पेटल्यानंतर ती पुरचुंडी जशीच्या तशी कापडासहित होळीत प्रवाहित करायची, होळीत टाकायची. म्हणजे काय होईल की दिवसभर जी तुम्हाला ज्याचा निगेटिव्हिटी असेल तर ती तीळ आहे ना अट्रॅक्ट करून घेते आणि तुमचा त्रास निघून जातो. किती सोपं आहे बघा. दिवसभर फक्त ती तिळाची पुरचुंडी जवळ ठेवायची आणि संध्याकाळी त्या होळीत प्रवाहित करून द्यायची. त्याने खरंच खूप त्रास कमी होतो आणि तुम्हाला शांती मिळते. त्यांना खरंच खूप नजर लागते आणि मी तर म्हणते प्रत्येकाने करावं की त्याच्याने निगेटिव्हिटी खरंच जाते. तर पूर्वी कसं होतं ना, होळीची राख कोणी घरी आणू द्यायचं नाही, नको नको ते चांगलं नसतं, त्याचा त्रास होतो. होळीची राख जर आपल्याला कपाळाला जेवढी पाहिजे तेवढीच लावायची, उरली की परत ती होळीत टाकायला जावं लागतं. म्हणजे एवढे हे होतं. पण ॲक्च्युली तसं काहीच नव्हतं, ते अज्ञानच होतं. होळीची राख ही चांगली असते का, तर होलिकाच्या रूपाने ती ती नष्ट होऊन, वाईट गोष्टींचं नष्ट होऊन प्रल्हाद रूपी प्रसाद शिल्लक राहतो, म्हणजेच होळीची राख. म्हणून त्याच्याने जेवढे उपाय करता येतील तेवढे करायचे असतात. तर खूप आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळी नजर लागते. तर ती काय करायचं, होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी घेऊन यायची. त्याच्यामध्ये थोडंसं जाड मीठ आणि मोहरी कुठली, पिवळी मोहरी. नजर दोषासाठी किंवा वास्तूच्या उपायासाठी पिवळ्याच मोहरीचा उपयोग केला जातो, हे लक्षात घ्या. तर पिवळी मोहरी आणि जाड मीठ मिक्स करायचं, ते सगळ्या घरात टाकायचं. थोडीशी पिवळी मोहरी, कडे मीठ आणि रक्षा, ती होळीची राख, तिची पुरचुंडी बांधायची, ती जवळ ठेवायची, पॉकेटमध्ये ठेवायची किंवा सॅक बॅग असेल त्याच्यात ठेवायची. त्याच्याने तुमचे सगळे जे लागणारी नजर असते ना ती तुम्हाला लागू देत नाही, ते तुमचं संरक्षण करतं. इतकं त्या राखेचं महत्त्व आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नवग्रहाचा त्रास असेल, कुठल्या ना कुठल्या ग्रहपीडा असेल, तर काय करायचंय, रक्षा घेऊन यायची आहे होळीची, राख घेऊन यायची आणि ती सर्वांगाला लावायची आणि मग स्नान करायचं आणि ती राख आपण आंघोळीनंतर महादेवाला सुद्धा लावायची पिंडीला. तर त्याने तुमचं नवग्रह दोष दूर होतात. अशा पद्धतीने त्या राखेचा उपयोग करायचा. परत तुम्ही घरी चौमुखी दिवा लावू शकतात. हे होळीच्या दुसऱ्या दिवसाचं सांगते हा. तर चौमुखी दिवा लावू शकतात. तो दिवा लावल्यामुळे आपल्याला नवग्रहाचे दोष कमी होतात. आणि कधीही द्विमुखी म्हणा किंवा चौमुखी म्हणा, हे दिवे जर लावायचे असतील कुठल्याही तोडग्यासाठी, तर ते कणिकचेच बनवत जा. म्हणजे काय होतं ना, ते दिवे आपण उपायासाठी लावतो आणि परत ते घरात घ्यायला नको वाटतं. कणकेचे असतील तर ते आपल्याला लगेच बाहेर टाकून देता येतात त्याच्यासाठी. तर तो चौमुखी दिवा लावायचा आहे. तर त्याने नवग्रह दोष निवारणच होतात, एवढं मात्र खरं. या अशी छोटे छोटे उपायाने आपल्याला कळत नाही, पण ते हळूहळू सौम्य प्रकारे आपल्यावर काम करतात आणि आपले दोष जे दृष्ट लागलेले ते सगळी कमी होते. अशा पद्धतीने छोटीशी पण खूप महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आणि ही छोटी छोटी सेवा केली तर आपल्यालाही छान वाटतं. तुम्ही नक्की करून बघा. फक्त हे जे करताना मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण श्रद्धेनेच करा आणि श्रद्धा असेल तरच करावं असं मला तरी वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे सत्यनारायण हा सुद्धा सोमवारीच करायचा आहे, होळीच्या दिवशी प्रदोष काळात करायचा आहे. तर एवढं सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि सत्यनारायणही दर पौर्णिमेला करत चला. कारण की कधी कधी आपल्याला माहिती असते की सत्यनारायण करणं किती महत्त्वाचं आहे, पण अशी वेळ येते ना की करणंच होत नाही. मी माझ्यावरून सांगते की काहीतरी कुठेतरी जाणं तरी होणार किंवा आपली तब्येत तरी ठीक नसणार किंवा कामच लवकर न आवरलं जाणार, अशा गोष्टी घडत असतात. ते सगळ्या घडत असतील तरी पण रेटून का असेना पण पूजा करायची, सत्यनारायणचं पूजा करायची पौर्णिमेला. तर त्याने आपल्याला आर्थिक प्रगती होते आणि जी लक्ष्मी, जे आपण धन कमवलेलं असतं ते स्थिर राहतं त्याच्यासाठी. म्हणून अलक्ष्मी निवारण्यासाठी आणि जी लक्ष्मी आहे ती चिरकाल टिकण्यासाठी आपल्याला सत्यनारायण करायचं असतो. तर तोही पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात, प्रदोष काळ म्हणजे कुठला हो, 5 ते 7च्या दरम्यानच करायची आहे. आजची ही होळीची माहिती छोटीशी पण खूप महत्त्वाची मी तुमच्यासोबत शेअर केली. मला वाटतं प्रत्येकाने केले पाहिजे. इतकी छान अशी माहिती आहे, त्याला फार कष्ट बी पडणार नाही आहेत. फक्त श्रद्धा आणि 2 मिनिटाचा वेळ, एवढंच काय ते तुम्हाला लागणार आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण श्रद्धेने करा आणि अनुभव बघा. तर तुम्हाला आजची ही छोटीशी माहिती कशी वाटली? आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशीच नवनवीन आणि छान माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.